नमस्कार, मी रत्नाकर आणि आपण पाहत आहात नागपूर समयचं मराठी बातमीपत्र। आजच्या या विशेष बातमीपत्रामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। राज्यातील आणि आपल्या परिसरातील महत्त्वाच्या घडामोडी, राजकारण, समाज, आरोग्य, संस्कृती क्षेत्रातील ठळक बातम्यांचा वेध आपण घेणार आहोत। तर चला करूया सुरुवात आजच्या महत्त्वाच्या बातम्यांसोबत। नागपूर शहर पोलिसांची मोठी कारवाई समोर आली आहे। MIDC पोलीस ठाण्याच्या पथकाने ऑपरेशन थंडर अंतर्गत कुख्यात MD ड्रग्ज तस्करांना अटक केली आहे। वानडोंगरी परिसरातून 533 ग्रॅम MD ड्रग्जसह सुमारे 53,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। अटक करण्यात आलेले दोन्ही आरोपी राजस्थानचे रहिवासी असून त्यांच्यावर NDPS कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पुढील तपास पोलीस करत आहेत। चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी परिसरात उघडकीस आलेल्या किडनी विक्री आणि अवैध सावकारी प्रकरणाचा मोठा खुलासा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांनी पत्रकार परिषदेत केला। या प्रकरणात सहभागी आरोपींची ओळख पटवण्यात आली असून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। गरीब आणि गरजू नागरिकांना आर्थिक आमिष दाखवून किडनी विक्रीस भाग पाडलं जायचं, तसंच त्यांच्याकडनं बेकायदेशीर व्याज वसुलीही केली जात होती। या संपूर्ण रॅकेटचा सखोल तपास सुरू असून पुढील काळात आणखी काही अटक होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे। अशा या गंभीर गुन्ह्यांमध्ये सहभागी कोणालाही सोडलं जाणार नाही, असंही SP सुदर्शन यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे। 23 डिसेंबर 2025 रोजी दिल्ली उच्च न्यायालयानं उन्नाव बलात्कार प्रकरणातील दोषी कुलदीप सिंह सेंगर याची जन्मठेपेची शिक्षा अपिलाच्या सुनावणीपर्यंत निलंबित केली। या निर्णयाच्या निषेधार्थ पीडिता, तिची आई आणि सामाजिक कार्यकर्त्या योगिता भायना यांनी इंडिया गेट इथं धरणे आंदोलन केलं। न्यायालयाचा निर्णय पीडितेच्या हक्कांच्या विरोधात असल्याचा आरोप करत न्यायाची मागणी करण्यात आली। परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांनी तिघांना तिथनं हटवलं। या घटनेनंतर अनेक संघटनांनी न्यायालयाच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी तीव्र केली आहे। 23 डिसेंबर 2025 रोजी बिहारमधील बगहा येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। पतीनं पत्नीची हत्या करून मृतदेह सुमारे 15 किलोमीटर दूर असलेल्या एका धरणाखाली फेकल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे। अनेक दिवस मोबाईल बंद असल्यानं महिलेच्या वडिलांना संशय आला आणि त्यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यानंतर विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आणि अवघ्या 6 दिवसात संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला आहे। चौकशीत आरोपी पतीनं गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली असून इतरांच्या भूमिकेचा सखोल तपास सुरू आहे। चित्रपट धुरंधरच्या जबरदस्त यशानंतर अभिनेता अक्षय खन्ना पुन्हा एकदा चर्चेत आलाय। धुरंधरनं बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केल्यानंतर अक्षय खन्नानं आपली फी वाढवल्याची चर्चा रंगली आहे। याच पार्श्वभूमीवर फीच्या वादामुळे त्यांना दृश्यम 3 मधून माघार घेतल्याचं बोललं जात आहे। अद्याप अधिकृत घोषणा झाली नसली तरी या निर्णयामुळे बॉलिवूडमध्ये खळबळ उडाली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता वाढली आहे। तर आजच्या या बातमीपत्रामध्ये इतकंच। देश, जग आणि तुमच्या शहराच्या ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी नागपूर समय पाहत राहा। लवकरच आपण पुन्हा एका नवीन बुलेटिनसह भेटू। धन्यवाद।